नमस्कार. डॉक्टरांचा सल्ला या एस हॉस्पिटल आणि पॅथॉलॉजीच्या आरोग्यविषयक पॉडकास्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल आपल्या समाजात फारसं उघडपणे बोललं जात नाही. हो, पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून तो खूप महत्वाचा विषय आहे. बरोबर. अनेकदा असं होतं की आपण शरीराच्या काही तक्रारींकडे, लहान सहान लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. वाटतं की आपोआप बरं होईल. बरोबर. आणि मग आपण जातो इंटरनेटवर किंवा व्हॉट्सॲपवर आलेल्या माहितीच्या मागे लागतो. स्वतःचं निदान करून स्वतःच उपचार सुरू करतो. हां. हे खूपच धोकादायक ठरू शकतं. हं. आमचा या कार्यक्रमामागचा उद्देशच हा आहे की आरोग्याबद्दलची शास्त्रीय आणि अचूक माहिती सोप्या, सहज समजेल अशा भाषेत लोकांपर्यंत पोचवावी, जेणेकरून गैरसमज दूर होतील आणि योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचं महत्त्व पटेल. अगदी. कारण योग्य वेळी घेतलेला सल्ला अनेक मोठ्या शस्त्रक्रिया आणि गंभीर समस्या टाळू शकतो. चला तर आजच्या चर्चेला सुरुवात करूया. आपला आजचा विषय आहे सर्कमसिजन, म्हणजेच सुंता शस्त्रक्रिया. हो, सर्कमसिजन ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये पुरुषांच्या लिंगावरील अतिरिक्त त्वचा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फोरस्किन म्हणतो, ती काढून टाकली जाते. आणि याची कारणं काय असतात? याची कारणं वेगवेगळी असू शकतात. काही वेळा धार्मिक किंवा सांस्कृतिक असतात, तर अनेकदा यामागे ठोस वैद्यकीय कारणं असतात. तुम्ही वैद्यकीय कारणांचा उल्लेख केलात. मग मला सांगा, अशी कोणती परिस्थिती येते की जेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, आता शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात सामान्य कारण आहे फायमोसिस. फायमोसिस? हो, फायमोसिस म्हणजे लिंगावरील त्वचा इतकी घट्ट होते की ती मागे सरकतच नाही. अच्छा. यामुळे स्वच्छता राखणं खूप कठीण होतं आणि मग जंतुसंसर्ग होण्याचा धोका वाढतो. म्हणजे ही एक मोठी अडचण आहे. ती म्हणजे बॅलॅनायटिस. बॅलेनायटिस? म्हणजे त्वचेला वारंवार होणारा जंतुसंसर्ग आणि त्यामुळे येणारी सूज. काही रुग्णांना तर यामुळे प्रचंड वेदना होतात. अरे रे. आणि एक अत्यंत गंभीर परिस्थिती आहे पॅराफायमोसिस. यात मागे सरकवलेली त्वचा पुन्हा पुढे येत नाही आणि लिंगाच्या मागे अडकून बसते. यामुळे रक्तप्रवाह थांबू शकतो आणि ही एक मेडिकल इमर्जन्सी असते. बापरे. हो, अशा परिस्थितीत सर्कमसिजन हाच एकमेव आणि प्रभावी उपाय ठरतो. म्हणजे ही केवळ एक धार्मिक प्रथा नाही, तर अनेक लोकांसाठी एका गंभीर वैद्यकीय समस्येतून सुटका आहे. तर मग या शस्त्रक्रियेच्या पद्धतींमध्ये काही बदल झाले आहेत का? म्हणजे पारंपरिक पद्धत आणि आत्ताच्या आधुनिक पद्धती? नक्कीच. तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती झाली आहे आणि वैद्यकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मुख्यत्वे 3 प्रकार आहेत. पहिली, पारंपरिक पद्धत, जी अनेक वर्षांपासून वापरली जाते. हो. यात स्काल्पेल किंवा तातरीने त्वचा कापली जाते आणि नंतर टाके घालून जखम बंद केली जाते. आणि दुसरी पद्धत? दुसरी पद्धत आहे लेझर सर्कमसिजन. यात लेझर किरणांचा वापर करून त्वचा कापली जाते. याचा फायदा असा की यात रक्तस्राव पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप कमी होतो. ठीक आहे. पारंपरिक आणि लेझर पद्धत समजली. पण आजकाल एका तिसऱ्या पद्धतीची खूप चर्चा ऐकायला मिळते, स्टेपलर पद्धत. खरं सांगायचं तर शस्त्रक्रियेच्या संदर्भात स्टेपलर हा शब्दच थोडा विचित्र वाटतो. हो, साहजिक आहे तुमची शंका. पण हा आपल्या कागदपत्रांना लावायचा स्टेपलर नाही. हे एक अतिशय प्रगत, खास डिझाईन केलेलं वैद्यकीय उपकरण आहे, ज्याला सर्कमसिजन स्टेपलर म्हणतात. भूल दिल्यानंतर हे उपकरण लिंगावर अचूक मापात बसवलं जाते. आणि मग ते नक्की काय काम करतं? या उपकरणाची रचनाच खूप अफलातून आहे. जेव्हा आपण ते वापरतो तेव्हा ते एकाच वेळी 2 अत्यंत महत्वाची कामं करतं. एक म्हणजे ते अतिरिक्त त्वचा अचूकपणे गोलाकार कापून काढतं. अच्छा. आणि दुसरं, त्याच क्षणी जखम बंद करण्यासाठी त्यावर एक सिलिकॉनची रिंग आणि अत्यंत सूक्ष्म असे टायटेनियमचे स्टेपल्स लावतं. अरे वा. म्हणजे कापण्याची आणि जखम शिवण्याची क्रिया एकाच वेळी होते. याचा अर्थ यात टाके घालण्याची गरजच पडत नाही. अगदी बरोबर. आणि याचमुळे ही पद्धत इतकी लोकप्रिय होत आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा याचे अनेक फायदे आहेत. ते फायदे कोणते आहेत हे आपण जरा सविस्तरपणे जाणून घेऊया. सगळ्यात आधी वेळेबद्दल काय सांगाल? वेळेतला फरक खूप मोठा आहे. जिथे पारंपरिक शस्त्रक्रियेला साधारणपणे 35 ते 40 मिनिटं लागतात. 35 ते 40 मिनिटं? हो, तिथे स्टेपलर शस्त्रक्रिया फक्त 10 ते 15 मिनिटात पूर्ण होते. फक्त 10-15 मिनिटात? हो, म्हणजे वेळेत जवळपास 67% बचत. आता तुम्ही म्हणाल की 20-25 मिनिटांनी काय फरक पडतो?
पण रुग्णाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास शस्त्रक्रियेचा आणि भूल देण्याचा कालावधी जितका कमी तितकं ते त्याच्यासाठी फायदेशीर आणि सुरक्षित असतं. हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या वेदनांचं काय? कारण वेदना कोणालाच नको असतात. बरोबर. हा या पद्धतीचा दुसरा सर्वात मोठा फायदा आहे. शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या वेदना पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत खूपच कमी असतात. किती कमी? अनेक अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की स्टेपलर पद्धतीमध्ये वेदनांचं प्रमाण 33 ते 50% कमी असतं. याचा रुग्णाला थेट फायदा मिळतो. त्याची रिकव्हरी अधिक आरामदायी होते. म्हणजे रुग्णाचा त्रास खूप कमी होतो. आणि रक्तस्रावाबद्दल काय? स्टेपलर पद्धतीत रक्तस्राव नगण्य असतो, म्हणजे जवळजवळ होतच नाही. असं का? कारण उपकरण त्वचा कापता कापताच तिथल्या रक्तवाहिन्यांना दाबून बंद करतं. त्यामुळे रक्त वाहण्याची संधीच मिळत नाही. अच्छा. पारंपरिक पद्धतीत रक्तस्राव थांबवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात, जे इथे करावे लागत नाहीत. लेझर पद्धती रक्तस्राव कमी करते, पण स्टेपलरचा फायदा हा आहे की ती अचूकपणे कापते आणि जखम बंदही करते. हे सगळं ऐकून असं वाटतंय की ही पद्धत रुग्णासाठी खूपच सोयीची आहे. पण मला एक प्रश्न पडलाय. हे सगळं इतकं चांगलं वाटतंय, वेळ कमी, वेदना कमी, रक्तस्राव नाही, यात काही तोटे नाहीत का? हा खूप चांगला आणि व्यावहारिक प्रश्न आहे. सुरुवातीला जेव्हा ही टेक्नॉलॉजी नवीन होती तेव्हा ती नक्कीच थोडी महाग होती. पण आता तिचा वापर वाढल्यामुळे आणि उपकरणं सहज उपलब्ध झाल्यामुळे तिच्या खर्चात आणि पारंपरिक शस्त्रक्रियेच्या खर्चात फारसा फरक राहिलेला नाहीये. आणि दुसरा मुद्दा म्हणजे ही पद्धत बहुतेक सर्व रुग्णांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि योग्य आहे. अच्छा, म्हणजे आता ही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. रिकव्हरीबद्दल बोलूया. रुग्ण किती दिवसात बरा होतो? रिकव्हरी खूप जलद होते. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्याकडे एक तरुण खेळाडू आला होता. त्याला फायमोसिसचा त्रास होता, पण त्याला भीती होती की शस्त्रक्रियेमुळे त्याची प्रॅक्टिस बुडेल. हो. आम्ही स्टेपलर पद्धतीने शस्त्रक्रिया केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो मुलगा आठवड्याभरात त्याच्या हलक्या सरावाला परतला होता. अरे वा. जे पारंपरिक पद्धतीत अकल्पनीय होतं. साधारणपणे रुग्ण 2 ते 5 दिवसात आपली सामान्य दैनंदिन कामं सुरू करू शकतो. आणि पारंपरिक पद्धतीत किती वेळ लागतो? पारंपरिक पद्धतीत यासाठी 7 ते 10 दिवस सहज लागतात. हे उदाहरण खूपच प्रभावी आहे. आणि शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या गुंतागुंतीबद्दल काय? जसं की इन्फेक्शन किंवा जखम उघडणं. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे आकडेवारीच सगळे स्पष्ट करते. एका मोठ्या अभ्यासात असं समोर आलंय की पारंपरिक पद्धतीत शस्त्रक्रियेनंतर कोणत्या ना कोणत्या प्रकारची गुंतागुंत होण्याचं प्रमाण जवळपास 40% होतं. 40%? म्हणजे प्रत्येक 10 रुग्णांपैकी 4 रुग्णांना त्रास व्हायचा? हो. याउलट स्टेपलर पद्धतीत हेच प्रमाण फक्त 12% इतकं कमी झालं. 40%वरून 12%? हा तर खूप मोठा फरक आहे. याचा अर्थ हे तंत्रज्ञान रुग्णाची सुरक्षितता कितीतरी पटीने वाढवतं. अगदी बरोबर. तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडलं. जंतुसंसर्ग, जास्त सूज येणे किंवा जखम उघडणे यांसारख्या समस्यांची शक्यता खूपच कमी होते. आणि जखम कशी दिसते? कॉस्मेटिक परिणाम खूपच उत्तम असतो. जखम अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित भरते. टाके नसल्यामुळे व्रण कमीत कमी राहतात. ठीक आहे. या सगळ्या माहितीनंतरही लोकांच्या मनात नवीन तंत्रज्ञानाबद्दल काही शंका, काही गैरसमज असतात. या पद्धतीबद्दल असे कोणते सामान्य गैरसमज आहेत? हो, आहेत. पहिला आणि सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ही पद्धत जास्त वेदनादायी आहे. त्या स्टेपलर शब्दामुळे असेल कदाचित. बरोबर. पण सत्य हे आहे की भूल देऊन शस्त्रक्रिया केल्यामुळे प्रक्रियेदरम्यान काहीच वेदना जाणवत नाहीत आणि आपण आधीच पाहिलं की शस्त्रक्रियेनंतरही वेदना खूप कमी असतात. आणि सुरक्षिततेबद्दल काय? ही पद्धत धोकादायक आहे असंही काही लोकांना वाटू शकतं. हा दुसरा गैरसमज आहे. उलट ही एक अत्यंत सुरक्षित आणि USFDA मान्यताप्राप्त प्रक्रिया आहे. म्हणजे याच्या सुरक्षिततेची आणि कार्यक्षमतेची कसून तपासणी झालेली असते. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडून केल्यास यात धोका नगण्य असतो. एक नाजूक पण महत्वाचा प्रश्न जो अनेकांच्या मनात असतो. अशा शस्त्रक्रियेमुळे लैंगिक जीवनावर काही नकारात्मक परिणाम होतो का? हा तिसरा आणि खूप मोठा गैरसमज आहे. याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. खरं तर या उलट घडतं. म्हणजे? अनेक अभ्यासानुसार सर्कमसिजनमुळे लैंगिक क्षमतेवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. उलट फायमॉसिससारख्या वेदनादायी समस्या दूर झाल्यामुळे अनेक रुग्णांचे लैंगिक जीवन अधिक सुखकर झाल्याचं दिसून आलं आहे. म्हणजे हा गैरसमज पूर्णपणे निराधार आहे. आता समजा एखाद्याने स्टेपलर सर्कमसिजन करायचं ठरवलं, तर शस्त्रक्रियेनंतर त्याला काय अपेक्षा ठेवावी? ही एक डे केअर प्रक्रिया आहे.
म्हणजे रुग्ण शस्त्रक्रियेच्या दिवशी काही तासांतच घरी जाऊ शकतो. रुग्णालयात थांबायची गरज नसते. आणि ते स्टेपल्स आणि रिंगचं काय? शस्त्रक्रियेनंतर जखमेवर लावलेली सिलिकॉन रिंग आणि स्टेपल्स साधारणपणे 10 ते 14 दिवसात आपोआप निघून पडतात. म्हणजे त्यासाठी पुन्हा डॉक्टरकडे यायची गरज नाही? नाही, त्याची गरज नसते. आणि सूज वगैरे येते का? हो, शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीला थोडीफार सूज येणं हे अगदी सामान्य आहे. ही सूज काही आठवड्यात पूर्णपणे नाहीशी होते. घरी गेल्यावर रुग्णाने कोणती विशेष काळजी घ्यायला हवी? काही साध्या सूचना आहेत. पहिले 48 तास जखमेवर पट्टी बांधून ठेवावी. ती जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवणं खूप महत्वाचं आहे. दुसरे म्हणजे घट्ट कपड्यांऐवजी सैल अंतर्वस्त्र वापरावीत. आणि सगळ्यात महत्वाचं, साधारण 4 ते 6 आठवड्यांसाठी लैंगिक क्रिया आणि धावणे, वजन उचलण्यासारखे जड व्यायाम पूर्णपणे टाळावेत. जेणेकरून जखम व्यवस्थित भरेल. अगदी. आणि अशी कोणती धोक्याची लक्षणं आहेत की जी दिसल्यास रुग्णाने ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा? हो, जर वेदना कमी होण्याऐवजी वाढत असतील, जखमेतून पू किंवा पिवळसर स्त्राव येत असेल किंवा जास्त रक्तस्राव होत असेल, तर अजिबात वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. ठीक आहे. पण पुन्हा एकदा सांगतो, स्टेपलर पद्धतीत असं होण्याची शक्यता खूपच कमी असते. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झालीय. पुरुषांमध्ये लिंगाच्या त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर ती अंगावर काढू नये. लाज न बाळगता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि जर शस्त्रक्रियेची गरज असेलच तर स्टेपलर सर्कमसिजन ही एक अत्यंत सुरक्षित, कमी वेदनादायी आणि जलद रिकव्हरी देणारी उत्कृष्ट पद्धत आहे. हो, आधुनिक तंत्रज्ञानाचा हाच तर खरा फायदा आहे. ते रुग्णाचं जीवन सोपं करतं, त्याचा त्रास कमी करतं आणि त्याला लवकर बरं होण्यास मदत करतं. इंटरनेटवरच्या अर्धवट माहितीवर अवलंबून न राहता थेट तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अनेक त्रासांपासून सुटका मिळू शकते. आज तुम्ही ही इतकी महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला खात्री आहे की ऐकणाऱ्यांच्या मनातील अनेक शंका आणि भीती आज नक्कीच दूर झाली असेल. धन्यवाद. ही चर्चा ऐकून एक विचार मनात येतो. सर्कमसिजनसारख्या एका सामान्य शस्त्रक्रियेत गेल्या काही वर्षात इतकी क्रांती झाली आहे. मग विचार करा, वैद्यकीय क्षेत्रात पडद्याआड अशा कितीतरी प्रक्रियांमध्ये असेच बदल होत असतील जे आपल्याला माहीतही नाहीत. हे तंत्रज्ञान दररोज आपलं आरोग्य अधिक सुरक्षित बनवत आहे. अधिक माहिती, तपासणी किंवा सल्ल्यासाठी आस हॉस्पिटल आणि पॅथॉलॉजी, गांधीनगर, वर्धा येथे संपर्क साधू शकता.